सोलापूर शहरातल्या विडी कामगार महिलांसमोर एक वेगळीच समस्या आता उभी ठाकलेली आहे। विडी बनवण्यासाठी लागणारा तेंदूपत्ता हा खराब येत असल्यानं या महिलांना आर्थिक भुर्दंड बसतोय। विडी कामगार महिलांची व्यथा नेमकी काय आहे, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। सोलापुरातील विडी कामगार महिला अडचणीत। तेंदूपत्ता खराब येत असल्यानं आर्थिक नुकसान। निकृष्ट तेंदूपत्ता देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार। सोलापूर शहर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। शहरात 40 ते 45 हजार महिला विडी बनवण्याचं काम करतात। त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। पण मागील काही दिवसांपासून त्यांना एक समस्या भेडसावतीये। विडी बनवण्यासाठी लागणारा तेंदूपत्ता खराब येत असल्यानं विडी कामगार महिलांच्या मजुरीवर परिणाम होतोय। त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। हातपाय दुखत्या बिड्या करताना, पान लय जाड येतं, पान कमी पडतं। आम्हाला ते पानं करून करून हात ते सगळे दुखतात। 1000-1500 माप देऊन आलं 1000च पान निघतं। म्हणजे पाव किलो अर्धा किलोचं आम्हाला नुकसान। मजुरी आलं तर अर्धे पैसे तिकडेच जाते आम्हाला। 400-500 रुपये पानालाच जाते। सोलापुरातील विडी कामगारांना निकृष्ट तेंदूपत्ता दिला जात असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय महिला कामगारांना आजाराचाही सामना करावा लागतोय। लालबावटा कामगार युनियननं याबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांकडे तक्रार केली आहे। जे तेंदूपत्ता आहे हे खूप जाड आहे, हे ताबडतोब मालकाने ह्याच्यावर लक्ष द्यावं। ह्या पान ताबडतोब बदली करून हा बिडी कामगाराला एक दिलासा द्यावा। म्हणजे आजारी पडायला लागले तो लोक, एखादं काय झालं हाटॅक यायला लागले, असं छातीत दुखायला लागले, नसं दुखतात, कंबर दुखतात, मणका दुखतो, या अशामध्ये त्रास व्हायला लागले बिडी कामगाराला। तर हा प्रश्न आम्ही सरकारी पैसे पण मांडणार आहे आणि आम्ही मालक लोक पण सांगणार आहे। प्रचंड मेहनत करूनही मिळणाऱ्या तुटपुंजा मजुरीवर या महिला कसाबसा संसाराचा गाडा हाकत होत्या। त्यातच निकृष्ट तेंदूपत्त्यामुळे विडी कामगार महिलांच्या अडचणी वाढतच चालल्यात। त्यामुळे जो कारखाना तेंदूपत्ता खराब देतो त्या कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी विडी कामगार महिला करतायत। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।